स्मार्ट अहमदनगर न्यूज। घोटी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे आषाढ पौर्णिमा साजरी केली। पूज्य भंते सचित बोधी यांची धम्मदेशना झाली। भंते म्हणाले, माणसाने धम्माच्या सानिध्यात राहिले पाहिजे। बुद्ध म्हणतात, जो मनुष्य धर्माच्या सानिध्यात राहतो त्याचेच कल्याण होते। येणाऱ्या पिढीला घडवले पाहिजे, त्यांना संस्कारित केले पाहिजे। प्रत्येकाने धम्म चळवळीमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे। भंते म्हणाले, तुम्ही धम्म जागृती संघ समाजामध्ये धम्म रुजवण्यासाठी चांगले कामरत आहे। शुभेच्छा मंगल कामना व्यक्त केल्या। सुंदर असा धम्म उपदेश दिला। आषाढ पौर्णिमा व वर्षावाचे महत्त्व सांगितले। बौद्धाचार्य मिलिंद मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार समाधान खरात यांनी मांडले। घोटी गावातील सर्व उपासक उपासिका, बालक व धम्म जागृती संघाचे विविध गावे तालुका जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपासक वर्ग उपस्थित होता। ही पौर्णिमा साजरी करण्यासाठी समाधान खरात, सोमनाथ खरात, रामचंद्र खरात, संतोष खरात, सागर खरात, देवीदास खरात, तानाजी खरात, पप्पू खरात, शिवाजी खरात, नागेश खरात, दत्ता खरात, गणेश खरात, बबलू खरात, उमेश खरात, अनिल खरात, मंगेश खरात इत्यादींनी परिश्रम घेतले। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। प्रतिनिधी राजू पाळेकर।